फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहात. इकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि खूप दिवसानंतर मी आज रेग्युलर आपला ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर चला, आता वाजले आहे जवळपास 8 पावणे 8 झालेले आहेत आणि माझं आता सुरू आहे टिफिन, कारण मुलांचं आता स्कूल आहे त्याच्यामुळे टिफिन सुरू आहे. तर आता स्वयंपाकामध्ये मी आज चटणी बनवलेली आहे, पोळ्या वगैरे व्हायच्या आहेत, करते. आज वाटलं की व्हिडिओला स्टार्ट करावं त्याच्यामुळे मी केलेलं आहे. तर चला, आज आपण बाहेर जाऊन पाहूया. बाहेरचं वातावरण खूप सुंदर आहे. तुम्हाला एकदा हे बघा, पानझडी झालेली आहे खूप. बाहेर असं कडुलिंबाची पानं पूर्ण इथे घरामध्ये आलेली आहेत. तर आता बघा, कडुलिंबाची पानं म्हणजे आता ऊन चांगलं वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर झाड आता थोडं म्हणजे त्याची पानं अशी सुकत आहे, म्हणजे पानझडी लागलेली आहे त्याच्यामुळे पानं पूर्ण येत आहे. आणि आता ही सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे आम्ही काय करतो, रात्री म्हणजे बुटामध्ये काही असं जावं नाही त्यासाठी म्हणून आम्ही पार्ट्यावर ठेवून देतो. मग आणखी ते खाली ठेवतो दुसऱ्या दिवशी नेक्स्ट मध्ये बूट वगैरे. त्यानंतर मग आता इथे बघा, फुलांना झाडांना खूप सुंदर फुलं आलेली आहेत. सोबतच अंगण वगैरे छान झाडझूड करून पाणी वगैरे दिलेलं आहे. गुलाबाची फुलं तर अतिशय सुंदर दिसत आहे आणि सगळीचकडे असं म्हणजे खूप सुंदरचं बगीच्यासारखं बाहेरचं जे वातावरण आहे ते सुंदर दिसत आहेत. आणि ह्या ज्या बाया आहेत, या बाया आहेत इकडे आमच्याकडे योगा करायला घेतात आणि योगा करायला घेता येतात. तिथे आमच्याकडे फुलांची झाडं आहेत, तर फुलंसुद्धा घेऊन जातात. म्हणजे छान दिसले की आता मी बाहेर आहे त्याच्यामुळे यांनी इकडली फुलं तोडली नाहीत, तिकडली तोडली नाही, तर त्या इकडले ही फुलं कुठेही फुलं मिळो तर घेऊन जातात. आणि बघा, इथं पाणी वगैरे मारून छान अंगण वगैरे मस्तपैकी छान स्वच्छ करून ठेवलेलं आहे. दोन्ही साईडनी फुलं खूप सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर आता आपल्या कुंड्यामध्ये लागलेली आहेत, तर ती आहे झेंडू, आपले शेवंतीची फुलं अतिशय सुंदर. त्याचबरोबर ही वेलची. आणि चला, आता आपण जाऊया घरामध्ये. हे महत्त्वपूर्ण बाहेरचं दृश्य अगदी सकाळचे म्हणजे 6-7 वाजताचा टाईम आहे. आणि हे बघा, इथे मी छान छोटासा एक कोणा जो आहे तो डेकोरेटिव्ह केलेला आहे आणि खूप छान वाटतं. सकाळची वेळ असल्यामुळे आता स्वयंपाकाची घाई आहे त्याच्यामुळे घर अगदी अस्तव्यस्त होणं आहे. तर आता हे सुद्धा करायचं आहे, आवरायचं आहे घर. त्याला वेळ आहे, पण आता आपल्याला आधी करायचा आहे स्वयंपाक. त्यासाठी तुम्हाला दाखवते बघा, मी आता कणिक मळून ठेवलेली होती. आता मला पोळ्या करायच्या आहे आणि सोबत मुलांना मी चटणी बनवलेली आहे. मुलांना आता टिफिनमध्ये चटणी द्यायची आहे, त्यासाठी म्हणून दोघांचे 2 बॉटल्स वगैरे भरून ठेवलेलं आहे. आणि ही आहे माझी मेहुणी. तर हा व्हिडिओ जरा आधी येऊन गेला, तर हा त्याच दिवशीचा आहे, पण सायंकाळचा व्हिडिओ आहे. ती आली होती आणि स्वयंपाक करत होती, तर असं आहे. आणि हा त्याच दिवशीचा संध्याकाळचा व्हिडिओच आहे, मग आम्ही जेवण वगैरे केलं त्यानंतरचा. तर चला, आपण आता तिथून आणखी व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मी आता त्या दिवशी मग स्वयंपाकाला सुरुवात केली होती. अगदी आता पोळ्या करायच्या आहे. कणिक मी काय करते, थोडा वेळ मळून ठेवते, म्हणजे थोड्या ज्या पोळ्या आहेत त्या छान नरम येतात. नाहीतर तुरंतमध्ये जर आपण कणिक मळून पोळ्या केल्या की पोळ्याच्या कडक झाल्यासारख्या होतात. माझ्या तर होतात नॉर्मली. त्याच्यामुळे मग मी काय करते, थोडीशी म्हणजे भाजी वगैरे बनवायला ठेवून देते. भाजी होते तोपर्यंत आपले दुसरे कामं असेल तर करते, नाहीतर मग थोडीशी म्हणजे कणिक छान नरम येते. भाजी होतपर्यंत कणिक नरम येऊन जाते. कणिक आधी मळते आणि मग कणिक भाजी होता मग 4 पोळ्या टाकून दिल्या की मुलांचं होऊन जातं. दोघांना 2-2 पोळ्या देऊन देते आणि त्यांचा टिफिन झाल्यानंतर मी सगळ्यांच्याच पोळ्या टाकून देते, कारण मग 3-3 आणखी किचनमध्ये येऊन 2-2 जणांच्या पोळ्या टाकायला पॉसिबल होत नाही, कारण बाकीची कामं असतात आपल्याला घरामध्ये. तर इथे बघा, मस्तपैकी मी आता पोळ्या छान करत आहे. एकीकडे भाजी ठेवून आहे आणि पूर्ण घर पूर्ण अस्तव्यस्त होऊन आहेत, तुम्हाला तर दिसतच आहे. तर आता मी पटपट पोळ्या वगैरे आता छान मस्तपैकी आम्हाला फुलके बनवते. मुलांसाठी थोड्याशा तेलाच्या पोळ्या बनवणार आहे. आणि पोळ्या बनवता आता मुलं उठलेली आहेत आणि मुलं उठून तिकडे चिल्लावत आहे, म्हणजे ती आरडाओरडा याच्यासाठी करत आहे, कारण पिऊ त्याला काहीतरी करत असेल. आणि आईचं असं असतं, ती म्हणते उठ आता, लवकर उठून आपले कामं कर, स्कूलचं कर. तर तो काही करत नाही. तो फक्त उठला की बसतो एका जागेवरून दुसऱ्या जागेवरून तिसऱ्या जागेवर. फक्त तो असाच टाईमपास करतो. स्कूलचा टाईम होऊन जातो आणि अगदी वेळेवर होतो आणि वेळ होते. वेळ झाला की मग आणखी दोघांचं बहीण भावाचं भांडण होते. अशा प्रकारे रोजचं आमचं रुटीन आहे सकाळी उठल्यापासूनचा. ती आधी उठली की आपली व्यवस्थित आपले कामं करते, तयारी करून म्हणजे थोडासा नाश्ता करून सुद्धा बसते. तर तिचं असं रुटीन आहे. आणि मात्र आईला उठल्याबरोबर त्याच्या मागे असं लागावं लागते की त्याचा टाईम होऊन जातो, पण त्याचं ते सुरूच असतं. तर अशा प्रकारे
तर चला, माझा हा आहे नेक्स्ट डेची मॉर्निंग आहे. आणि बघा सकाळी म्हणजे त्या दिवशी काय झालं, दुसऱ्या दिवशी होती आमच्याकडे यांचीसुद्धा ड्युटी होती. तर त्याच्यामुळे मला ड्युटी असली की आणखी सकाळी 1 तासाच्या आधी उठावं लागतं. मुलांसाठी 7 वाजता उठते, मात्र मिस्टरांची असेल तर मी अगदी 6ला उठते, 6ला 5:30ला. तर हा अगदी 6चा टायमिंग आहे. आणि इतकं सुंदर तो चंद्र आहे, तो इतका सुंदर दिसत होता. खूपच असा मोठा, म्हणजे त्याला असं अगदी जवळून बघितलं तर जवळ येईल इतका सुंदर दिसत होता. आणि आमच्या घरासमोर तो पूर्ण म्हणजे असं मोकळा आहे आणि नदी आहे, त्याच्यामुळे तो चंद्र आणखी इतका सुंदर दिसत होता. आणि सकाळचा जो गारवारा होता तो अतिशय सुंदर. तर एवढ्या सकाळीच मिस्टरांनी उठून अंधारा रात्रीच त्यांनी पाणी वगैरे छान स्वच्छ बाहेर वगैरे मारलेलं, अंगणात दिलेलं, झाडांना दिलेलं पाणी. आणि हे बघा अजून काही म्हणजे आता एक जण उठत तर आहे. तर सकाळचे 6 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे लोक तो जागी झालीच आहे. तर पण मात्र हा चंद्र म्हणजे अगदी लक्ष वेधून घेत होता, इतकं सुंदर दिसत होता. तो मला इथे कॅप्चरसुद्धा बरोबर करता आलेला नाही. पण त्याला जेव्हा असंच म्हणजे आपण जेव्हा जवळून बघितलं किंवा असंच डायरेक्ट जेव्हा बघतो ना, तर खरंच तो अतिशय सुंदर दिसत होता. अशा प्रकारे होती माझी ही नेक्स्ट मॉर्निंग. आणि खूप सुंदर, म्हणजे मी तुम्हाला डेली रुटीनच आहे माझं. बघा मला हा चंद्र एवढा आवडला की मी त्याला तुम्हाला झूम करून दाखवत आहे. अगदी लाल लाल चंद्र आणि ते मोकळे निरभ्र असं आकाश खूप सुंदर दिसत होतं. बरोबर इथून येत होता छान या कडुलिंबा झाडापासून गार वारा. आणि बघा घरामध्ये लाईट्स लावूनच आहेत. आणि इथे तुम्हाला पाणी दिसत असेल, कारण मी सांगितल्याप्रमाणे आत्ताच यांनी पाणी वगैरे बघा सुरूच आहे, मिस्टरांचं पाणी झाडांना वगैरे देणं. लाईट सुरू आहे कारण अंधार भरपूर आहे. बाहेर थोडा उजेड आता निघत आहे. आणि आता आपण आलो आहे घरामध्ये अगदी तसंच घर आहे जे आतल्या दिवशी होतं, कारण तसंच असतं, रोजचं रुटीनच आहे. बघा 6:30 झालेले आहे बघता. आणि त्याचबरोबर आता मला किचनमध्ये जायची घाई आलेली आहे, कारण किचनमध्ये आता आहे आज तर मिस्टरांचं आहे. मुलं अगदी झोपूनच आहेत, कारण आज आधी मिस्टरांची डब्बा आहे, नंतर मुलांचा. तर आज मी बनवलेली आहे वांग्याची भाजी. बघा पार्किंगमध्ये अंधार आहे आणि लाईट्स आहे, तिथेच तेवढाच उजेड दिसत आहे. आणि आता मी किचनमध्ये बघा पूर्ण लाईट्स लावून आहे. आणि आता माझा स्वयंपाक सुरू आहे. मी आता स्वयंपाक करत आहे. भाजी शिजल्या तोपर्यंत मी तुम्हाला बाहेरचं दृश्य नेऊन दाखवलेलं. आणि पार्किंगमध्ये अगदी अंधार गच्च आहे. एका साईडने उजेड दिसत आहे, थोडासा तो उजेड झालेला आहे. मी आता चप्पल वगैरे लावून घेते, कारण खालती जी टाईल्स असते खूप थंडी असते. आणि आता थोडी थंडी अशी वाटत आहे, पण मात्र आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. तर चला आता मी करते स्वयंपाकाला, म्हणजे आता पोळ्या वगैरे करून घेते. आता चाय ठेवत आहे मी, कारण चाय प्यायची, म्हणजे आता पोळ्या व्हायच्या आहेत, पण आता भाजी शिजत आहे तोपर्यंत मी आता चाय ठेवते. आणि चाय होतपर्यंत मग पोळ्या करून घेते. पोळ्या झाल्या की लगेचच चाय प्यायला घेते. चाय पित नाही तोपर्यंत म्हणजे उजेड आपल्याला असं दिवस निघाल्यासारखं वाटत नाही किंवा आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही. त्यासाठी म्हणून मी आता चला मस्त अद्रक टाकून चाय बनवते. तुम्ही सुद्धा या चाय प्यायला. आणि त्याचबरोबर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर मला नक्की सांगा. आवडेल तर लाईक, सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका. आणि हे आहे माझं डेली रुटीन. तर असंच असतं, मुलांचं थोडंसं वेगळं आणि मिस्टरांचं थोडंसं वेगळं असतं, कारण मुलांचं 1 घंट्यानंतर उठावं लागतं. त्यांचीसुद्धा स्कूल असते तेव्हा, म्हणजे स्कूल असलं की असं असतं, नाही तर मग थोडंसं आणखी वेगळं. तर चला आता माझा चाय होत आहे. बोलता चायसुद्धा मस्तपैकी झालेला आहे. आता पोळ्यांची तयारी सुरू आहे. आता मी करून घेते पोळ्या आणि मग यांना टिफिन वगैरे देऊन देते सगळ्यांना. आणि मग माझ्यासाठी सुद्धा स्वयंपाक करून घेते. आणि स्वयंपाक केल्यानंतर मग आता बाकीचे आपले आवरसवर वगैरे असतात, जी बाकीची कामं असतात ती नंतर करते. असं करता मला 10-10:30चा टायमिंग होऊन जातो सकाळच्या ड्युटीमध्ये किंवा सकाळच्या मुलांच्या रुटीनमध्ये. आणि ज्या दिवशी मुलांना सुट्टी असते तो रुटीन काहीतरी वेगळाच असतो, तेव्हा माझ्या स्वयंपाकाला याला कामाला 12 वाजतात. तर तुम्ही